नमस्कार. नरेंद्र मोदी नेहमीच म्हणत असतात की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील देश घडवायचा आहे, परंतु त्यांच्या वागण्यातून तर असं कधी दिसत नाही किंवा ते असं होऊ देतील असं देखील वाटत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमीच सांगायचे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी दिलेले हे जे उपदेश आहेत, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्यांच्या याच मार्गावरती आता अनेक बौद्ध समाजातील तरुण चालताना आपल्याला दिसत आहे. आणि ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की संघर्ष करा, तर अनेक जण संघर्ष करताना देखील दिसत आहे. आणि त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिका आणि संघटित व्हा, तर त्याप्रमाणे अनेक जण आता शिकत देखील आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता बौद्ध समाजातील काही लोक जे आहेत इतकी मोठी शिकलेत, इतके मोठी प्रगत झालेत की ती मोठमोठ्या पोस्टवरती, सरकारी पोस्ट असेल किंवा प्रायव्हेट पोस्ट असतील, अशा अनेक पोस्टवरती ते जाऊन ठोकलेत की ते त्या ठिकाणी जाऊन टेकले आहेत की त्या ठिकाणी त्यांना बौद्ध समाजच नाही तर अख्खा संपूर्ण भारत देश सलाम ठोकत असतो. आणि त्या आता सरकारी नोकरीत देखील चांगल्या मोठ्या पोस्टवर पोहोचलेल्या आहेत. तर चला आज जाणून घेऊया त्या 5 बौद्ध समाजातील पोलीस खात्यात जाणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल ज्यांनी सर्वोच्च ठिकाणी गेलेत, म्हणजे ते जे DGP बनले, डायरेक्ट जनरल ऑफ पोलीस बनलेले आहेत. तर असे कोणते ते लोक आहेत आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. या लिस्टमध्ये सर्वात अगोदर नाव येतं कांचन चौधरी. या ज्या आहेत SC समाजातून IPS पोलीस अधिकारी बनणाऱ्या सर्वात पहिल्या महिला आहेत. त्या फक्त IPS पोलीस अधिकारी बनणाऱ्याच नाही तर DGP बनणाऱ्या देखील पहिल्या महिला आहेत. त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या DGP बनल्या होत्या. त्यासोबत या ज्या आहेत कांचन यांचा जन्म जो आहे उत्तराखंडमध्ये झाला होता. त्या एका राज्याच्या महानिरीक्षक देखील बनणाऱ्या पहिल्या महिला होत्या. कांचन यांचा जन्म 1947ला शिमला उत्तराखंड या ठिकाणी झाला होता. त्या काळात उत्तर प्रदेशमधील बरेली या ठिकाणी पोलीस उपमहानिर्देशक म्हणून नियुक्ती घेणाऱ्या देखील त्या पहिल्याच महिला पोलीस अधिकारी होत्या. त्यानंतर त्या उत्तर प्रदेशच्या महानिर्देशक देखील बनल्या. त्यानंतर त्या अनेक ठिकाणी प्रगती करत गेल्या, मोठमोठ्या पोस्टवरती त्या गेल्या आणि त्यानंतर त्यांनी जे आहे शेवटला उत्तराखंड राज्यातील DGPची पोस्ट देखील मिळवली होती. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना जे आहे अनेक सरकारी आणि त्याचसोबत अनेक ठिकठिकाणावरून त्यांचा गौरव केला जात होता. त्याच ठिकाणी त्यांना जे राष्ट्रपतीकडून देखील पुरस्कार देण्यात आलेला होता. कांचन यांनी जे आपल्या संपूर्ण आयुष्यभरात जवळपास 33 वर्ष पोलीस खात्यामध्ये सेवा दिली आणि त्यानंतर त्या रिटायर झाल्या. रिटायरमेंटनंतर त्यांनी राजकारणात देखील प्रवेश केला होता आणि असं सांगितलं जातं की आम आदमी पार्टीकडनं त्यांनी चुनाव देखील लढविलेला होता. त्यामुळे जे आहे त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात समाजात कौतुक होताना आपल्याला दिसत असतं. यानंतर दुसऱ्या नंबरवरती येतात दक्षिण भारत राज्याचे पोलीस महानिर्देशक आणि भारत देशाचे दुसरे DGP बनणारे अनिल कांत. हे जे आहेत मूळचे दिल्लीचे होते आणि त्यांनी पोलीस खात्यामध्ये इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सहाय्यक निर्देशक म्हणून सेवा द्यायला सुरुवात केली होती. त्यांनी पोलीस खात्यामध्ये केलेल्या कामामुळे त्यांना जे आहे राष्ट्रपतीकडून, सरकारकडून जे आहे सन्मानित करण्यात आलेलं होतं. अनिल कांत यांचा जन्म केरळ राज्यात झाला होता. जेव्हा एक दलित प्रगती करतो तेव्हा किंवा यशाचं शिखर गाठतो तेव्हा त्यामागे एक संघर्षमय कहाणी असते. आपल्या सर्वांना माहीत आहे त्यांना किती गोष्टींना सामोरे जावं लागतं. त्यांची असणारी परिस्थिती, समाजातील स्थान, अशा अनेक गोष्टींना तोंड देत त्यांना समोर जावं लागतं आणि प्रगती करावी लागते. त्यामुळे जे अनिल कांत यांनी देखील चांगलं संघर्ष केला आणि त्यांनी संघर्ष करत जे आपली स्वतःची कहाणी लिहिली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या भारत देशाचं, दलित जातीचं त्यांनी नाव खूप मोठं केलं आणि त्यामुळे जे आहे त्यांचं नेहमीच कौतुक केलं जात असतं. परंतु हे सर्व काही जे काही घडत आहे, बौद्ध समाज, दलित समाज जो काही समोर जात आहे, हे सर्व फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच घडत आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दूरदृष्टी खूप महत्त्वाची आणि खूप मोलाची आहे. त्यामुळेच हा गोरगरीब जनता जे आज प्रगती करताना आपल्याला दिसत आहे. असेच अनिल कांत हे जे आहेत केरळ पोलीसचे DGP आहेत असं सांगितलं जातं. तर मित्रांनो, यानंतर नंबर येतो भारत देशातील तेज तर्रार असणारे दलित पोलीस अधिकारी ब्रिजलाल. ब्रिजलाल हे जे आहेत 1977च्या IPS बॅचचे पोलीस अधिकारी होते. त्यांची गुन्हेगारांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत होती. ब्रिजलाल हे जे आहेत गुजरातमधील एका अत्यंत गरीब दलित परिवारामध्ये जन्मले होते. ब्रिजलाल हे जे आहेत अनुसूचित जातीमधून येतात. त्यांचे लहानपण हे जे आहे अत्यंत गरिबी आणि हालाकीच्या परिस्थितीत गेले होते. त्यांनी जे आहे खूप संघर्ष करत ही पोस्ट मिळवली होती असं सांगितलं जातं. त्यांनी जी मेहनत केली, अभ्यास केला आणि त्यानंतर ते आज ह्या ठिकाणी पोहोचले आहेत. त्यांची गिनती जी आहे अत्यंत सफल पोलीस अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. ब्रिजलाल हे एकमेव असे पोलीस अधिकारी होऊन गेले की त्यांना UPमधील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती ओळखतो असं बोललं जातो आणि UPमधील प्रत्येक जिल्ह्यातील गुन्हेगार त्यांच्यासमोर तर घाबरतो असं देखील बोललं जातं. कारण ब्रिजलाल हे जे आहेत एकदम तेज तर्रार असे पोलीस अधिकारी होते. ब्रिजलाल हे जे आहेत 2011मध्ये उत्तर प्रदेशचे DGP बनले होते असं देखील सांगितलं जातं. त्यामुळे ब्रिजलाल यांची जी आहे सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत असे. कारण ते दलित तर होतेच, परंतु त्यासोबत ते तेज तर्रार होते. ते जाग्यावरती निर्णय घ्यायचे. त्यामुळे गुन्हेगार जे आहेत त्यांच्यापासून 4 हात लांबच राहायचे. तर चला यानंतर कोण येतं आपण पाहूयात.
तर मित्रांनो, यानंतर नंबर येतो कर्नाटकच्या IPS पोलीस अधिकारी असणारे पी रवींद्रनाथ यांचा. रवींद्रनाथ हे त्या काळामध्ये होणाऱ्या जातीवादाला व त्याचसोबत जातीवाद जो होत होता या सर्व गोष्टींना कंटाळले होते आणि त्यानंतर त्यांनी आपण काहीतरी करायचं, आपण आपल्या समाजासाठी काहीतरी करायचं, आपण प्रगती करायचं असं ठरविलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी जे मेहनत घ्यायला सुरुवात केली, अभ्यास करायला सुरुवात केली, त्यांनी खूप कष्ट केले आणि त्यानंतर जे पोलीस अधिकारी बनले, IPS पोलीस अधिकारी बनले. रवींद्रनाथ यांना जे आहे त्यांच्या कामामुळे व त्यांच्यामध्ये असणारं कुशल नेतृत्व गुणामुळे त्यांना चांगलंच ओळखलं जातं. त्यांच्या याच गुणामुळे जे आहे त्यांना कितीतरी सरकारी पदकं देखील मिळालेली आहेत. रवींद्रनाथ हे सांगतात की 35 वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी कितीतरी साहसी कामं केलेत, कितीतरी धाडसी असे निर्णय घेतलेले आहेत. जेव्हा त्यांना नागरिक अधिकार प्रवर्तन निर्देशालयाचं बनविण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी पूर्ण कर्नाटकमध्ये अनुसूचित जातीसाठी जागरूकता कार्यक्रम चालविला होता. परंतु बोलत असताना त्यांनी एक खंत देखील व्यक्त केली. ते बोलत असताना सांगतात की मी दलित असल्यामुळे त्या ठिकाणी भेदभावाच्या काही गोष्टींना मला देखील सामोरे जावं लागत होतं आणि त्यामुळे मी जवळपास 4 वेळेस राजीनामा दिलेला आहे, असं ते बोलत असताना नेहमीच सांगतात. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्कीच कॉमेंट करून सांगा मित्रांनो. तर मित्रांनो, यानंतर नंबर येतो गौतम सॉंग यांचा. भारतातील 5वे दलित DGP राहिलेले आहेत, म्हणजेच ते पोलीस महानिर्देशक राहिलेले आहेत. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला होता. दामोदर हे एक पोलीस अधिकारी आहेत, पण त्याचसोबत ते आंध्र प्रदेश लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. ते अनेक वर्षे जे आहेत आंध्र प्रदेशचे पोलीस महानिरीक्षक राहिलेले आहेत. गौतम सॉंग यांनी पोलीस खात्यामधील अनेक पदांवरती ड्युटी भूषविलेली आहे, अनेक पदांवरती त्यांनी काम केलेलं आहे. ते 2019ला DGP बनले. गौतम सॉंग हे जे आहेत त्यांच्या ताबडतोब निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे ज्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होते. त्यांनी त्यावेळेस असे अनेक निर्णय घेतले की ज्यामुळे लोक त्यांना मोठ्या प्रमाणात मानत असतो. पोलीस खात्यामध्ये देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात बदल केले होते, त्यामुळे त्यांचं एक वेगळंच क्रेज आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असे. त्यांच्यामुळे जे अनेक ठिकाणी याच गोष्टीमुळे त्यांची सोशल मीडिया असेल, न्यूज मीडिया असेल, अनेक गोष्टींमध्ये त्यांची नेहमीच चर्चा होताना आपल्याला दिसते. तर मित्रांनो, हे ते 5 लोक आहेत ज्यांनी स्वतः मेहनत घेतली, यश मिळवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याप्रमाणे म्हणायचे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्यानुसार हे लोक शिकले, यांनी संघर्ष केला आणि ही ती लोक आहेत ती आपल्या जातीचंच नाही तर देशाचं नाव यांनी उंचावलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे लोक झिजलेत. त्यांनी जे आहे स्वतःला अशा कुठल्या तरी पोस्टवर नेण्याचं काम केलं की जिथे गेल्यानंतर खरंच वाटायला लागतं आपण काहीतरी हासिल केलेलं आहे. त्यामुळे या 5 DGP बद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. असे अनेक व्हिडिओ मी भविष्यात तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे. परंतु तुम्हाला कोणत्या टॉपिकवर किंवा कोणत्या क्षेत्रातील लोकांबद्दलची माहिती हवी नक्कीच मला कॉमेंट करून सांगा. परंतु तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी सांगायचे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब हे नेहमी म्हणायचे की जो माणूस शिकतो तो कधीच अप्रगत राहू शकत नाही किंवा त्याची अप्रगती कधीच होऊ शकत नाही. तो व्यक्ती कधीच मागे फिरणार नाही. जो शिकतो ते वाघिणीचं दूध असतं शिक्षण, त्यामुळे तो पिल्यावर प्रत्येक माणूस गुरगुरतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमीच म्हणायचे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण फॉलो केलं पाहिजे. त्यांचा जो दृष्टिकोन होता की मागासवर्गीय लोकांनी समोर जायला पाहिजे, प्रगती करायला पाहिजे, त्यांनी शिकायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे, तर ह्या मार्गावरती खरंच आपण चालायला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाहीये. त्यांचं स्वप्न होतं की प्रत्येक गरीब घरातील मुलगा जो आहे एक मोठा अधिकारी बनला पाहिजे, त्याने कुठेतरी नाव कमवलं पाहिजे. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं, त्यामध्ये अनेक गोष्टी केल्या. त्यांनी जे आहे येथील दलित, मागासवर्गीय, गोर गरीब जनता यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक कामं केले, ज्यामुळे अनेक जण त्यांना नेहमीच मानतात. परंतु खरंच आपण विचार करायला पाहिजे की आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वप्न पूर्ण करत आहोत की नाही, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न 1% तरी आपण पूर्ण केलेलं आहे की हा आपण विचार करायला पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शेअर करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद मित्रांनो.